नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने 20 एप्रिल 2026 रोजी एक असा निर्णय घेतला आहे ज्याचा परिणाम प्रत्येक नागरिकावरती होणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा इतर दाखल्यासाठी जे अर्ज वापरत होता ते आता इथे जमा झाले आहेत। महाराष्ट्र शासनाने GPR म्हणजेच गव्हर्नर प्रोसेस री-इंजिनिअरिंग अंतर्गत सर्व जुने नमुने रद्द करून नवीन युनिक फॉर्मॅट लागू केला आहे। आता जर तुम्ही जुन्या पद्धतीने अर्ज केला तर तुमचे काम अडकू शकते। नेमके कोणते 6 फॉर्म बदलले आहेत आणि नवीन अर्जात काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। सर्वात आधी समजून घेऊया हा बदल का झाला। शासनाला प्रशासकीय कामात सुसूत्रता आणायची आहे। या नवीन शासन निर्णयानुसार आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रमाणपत्राचा एकच फॉर्मॅट असणार आहे। यामुळे काय फायदा होणार आहे? अर्जातील गुंतागुंती कमी झाली आहे आणि कागदपत्र मिळवण्यासाठी जे कागदपत्र आपल्याला लागणार होती त्याची संख्या या GR नुसार कमी करण्यात आलेली आहे आणि आपले सरकार पोर्टलवरती या सर्व अर्जाचे नवीन नमुने जे आहेत ते अपलोड करण्यात आलेले आहेत, अपडेट करण्यात आलेले आहेत। आता सर्वात महत्त्वाचा भाग, या GR नुसार खालील 6 दाखल्यांचे नमुने पूर्णपणे बदलण्यात आलेले आहेत। यामध्ये नंबर 1 आहे शपथपत्र। आता नवीन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आधार OTP आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलेले आहे। 2 नंबर आहे वय, राष्ट्रीयत्व, अधिवास। याचे अर्ज आता अधिक सोपे आणि स्पष्ट करण्यात आलेले आहेत। नंबर 3 आहे रहिवासी प्रमाणपत्र। नंबर 4 आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र। 1 वर्षासाठी असेल किंवा 3 वर्षासाठी असेल, सुधारित नमुने आपल्याला या ठिकाणी आता वापरावे लागणार आहेत आणि ते उपलब्ध करून शासनाने आपल्या ठिकाणी दिलेले आहेत। नंबर 5 आहे भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र। नंबर 6 आहे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र। मित्रांनो, अशा पद्धतीनं शासनाच्या माध्यमातून या 6 प्रमाणपत्राचे जे फॉर्मॅट आहेत ते बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन फॉर्मॅट आपल्याला आपले सरकार पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि या शासनाच्या GR मध्ये सुद्धा आपल्याला ते नवीन फॉर्मॅट जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। मित्रांनो, लक्षात ठेवा, नवीन अर्जावरती लाभार्थ्यांचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी असणे बंधनकारक केलेले आहेत। तुम्ही या नवीन फॉर्मॅटवरती बघू शकता, डाव्या बाजूला तुमचा फोटो आणि खालच्या साईडला डिजिटल स्वाक्षरी या ठिकाणी बंधनकारक प्रत्येक अर्जावरती करण्यात आलेली आहे। या नवीन अर्जामध्ये आणखी 2 मोठे कायदेशीर बदल झालेले आहेत, ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। नंबर 1 आहे आता शपथपत्रामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 229, 236 आणि 237 चा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। जर तुम्ही चुकीची माहिती देऊन दाखला मिळवला तर तुमच्यावरती थेट फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात। असा एक बदल या ठिकाणी झालेला आहे। आणि दुसरा जो बदल आहे, तुमची ओळख आता आधार OTP द्वारे पडताळणी केली जाणार आहे। यामुळे बोगस दाखले काढण्यासाठी जो आहे तो आळा बसणार आहे। दिनांक 20 एप्रिल 2026 म्हणजेच आजपासून तुम्ही जेव्हा नवीन अर्ज करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला नवीन नमुनेच वापरावे लागणार आहेत। तुम्ही तुमच्या जवळच्या माई सेवा केंद्र असेल, सेतू सुविधा केंद्र असेल किंवा स्वतःच्या आपल्या सरकार पोर्टलवरती लॉग इन करून नवीन अर्ज करू शकता। महाराष्ट्र शासनाने सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की हे नवीन नमुने सर्व कामकाजासाठी ग्राह्य धरावे। अशा पद्धतीनं जे बदल झालेले आहेत प्रमाणपत्रावरती ते बाबत आपण सविस्तर माहिती घेतली आहे। तर मित्रांनो, महसूल विभागाचा हा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कसा वाटला? यामुळे तुमचे कामे सोपे होतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुमच्या प्रत्येक ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून कोणाची या कामाबाबत धावपळ होणार नाही। अशाच शासना निर्णयाची आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय